नमस्कार. आज आपण बल व बलाचे प्रकार पाहूया. तर बल म्हणजे काय? कोणतीही वस्तू आपणावून स्वतःची जागा बदलत नाही, वस्तूला ओढणे, थांबवणे, वस्तूचे आकार बदलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात. बलाचे एकूण 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार स्नायू बल, दुसरा प्रकार यांत्रिक बल, तिसरा प्रकार गुरुत्वीय बल, चौथा प्रकार चुंबकीय बल, पाचवा प्रकार घर्षण बल व 6वा प्रकार स्थितीत विद्युत बल. बलाचा पहिला प्रकार स्नायू बल. स्नायू बल म्हणजे काय? स्नायूच्या साह्याने तयार होणारं बल म्हणजे स्नायू बल होय. भरलेली बकेट उचलणे व कपडे धुणे. बलाचा दुसरा प्रकार यांत्रिक बल. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात. उदाहरणार्थ शिलाई मशीन, विद्युत पंप, पुन्हा वॉशिंग मशीन आणि मिक्सर. बलाचा पुढचा प्रकार आहे गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल म्हणजे काय? गुरुत्वीय बल म्हणजे पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात. उदाहरणार्थ झाडावरून पडलेले फळ व वर फेकलेला चेंडू खाली पडणे. बलाचा पुढचा प्रकार आहे चुंबकीय बल. चुंबकीय बल म्हणजे चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. उदाहरणार्थ चुंबकाकडे खेचणारे खेळ. बलाचा पुढचा प्रकार आहे घर्षण बल. घर्षणामुळे तयार होणाऱ्या बलाला घर्षण बल असे म्हणतात. उदाहरणार्थ कॅरम बोर्डवरून घसरणारी शोंगटी किंवा सपाट जमिनीवरून घरंगळणारा चेंडू. बलाचा शेवटचा प्रकार म्हणजे स्थितीक विद्युत बल. घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइटचा दांडा यांसारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जो बल निर्माण होतो त्याला आपण स्थितीक विद्युत बल असे म्हणतो. तर उदाहरणार्थ कंगवा घासल्यावर त्याला कागदाचे तुकडे चिकटतात व मोराचा पीस 2 कागदाच्या मध्ये घेऊन त्याला घासल्यानंतर तो आपल्याला हलताना असा दिसतो. धन्यवाद.